या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। जनाब संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेमध्ये घेतली आणि नाशिकमध्ये त्यांनी जाहीर केलं की नाशिकची विधान परिषद आम्ही निवडणूक लढणार नाही। एका बाजूला महाविकास आघाडी राज्यातील 16 विधान परिषदेच्या निवडणुकीवर आपला उमेदवारी अर्ज देण्याचा प्रयत्न करते, परंतु ज्या नाशिकचे संपर्क मंत्री म्हणून जनाब संजय राऊत यांच्यावर जबाबदारी आहे, त्या नाशिकमध्ये उभाटा गट निवडणूक लढत नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे, नाशिकमध्ये संजय राऊत विरुद्ध उद्धवजी ठाकरे, संजय राऊत विरुद्ध आदित्यजी ठाकरे असा थेट सामना बघायला मिळतोय। नाशिकमध्ये शिवसेनेच्या उभाटा गटाच्या संपर्क पदाची जबाबदारी ही संजय राऊत यांच्यावर आहे, परंतु नाशिकमध्ये निवडणूक लढली नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका संजय राऊतांनी घेतली। ती का घेतली? ती यासाठी घेतली की उद्धवजी ठाकरे यांना दूर करायचं, आदित्य ठाकरे यांना दूर करायचं। ही भूमिका सातत्यानं संजय राऊत यांच्याकडनं केली जाते आणि त्याचा प्रत्यय आज नाशिकमध्ये आलेला आहे। नाशिकमध्ये संजय राऊतांनी जाणीवपूर्वक आपले उमेदवार देऊ दिले नाही। एका बाजूला संजय राऊत महाराष्ट्रभर चर्चा करतात, गप्पा मारतात आणि त्याच नाशिकमध्ये आपले उमेदवार न देता आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांना धोबी पछाड देण्याचं काम संजय राऊतांनी या निवडणुकीच्या माध्यमातून केलेलं आहे। पण असं काय घडतं की संजय राऊतांना नाशिकची जबाबदारी दिली जाते आणि त्याच ठिकाणी ठाकरे गटाची वातावरण सुरू होते। आधी पक्ष कार्यकर्ते सोडून जातात आणि त्यानंतर एबी फॉर्म देऊनही कार्यकर्ते अर्ज भरत नाहीत, असं काय? जिथं जिथं संजय राऊतांवर जबाबदारी दिली जाते तिथे तर पक्षाचं वाटोळं करण्याचं काम हे संजय राऊतांच्या माध्यमातून झालेलं आहे। नाशिकमध्ये देखील तेच झालंय। नाशिकमध्ये संजय राऊतांवर जबाबदारी होती, नाशिक महापालिका हारली, नाशिकमधल्या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुका हारल्या, नाशिकमध्ये सगळ्या उत्तर महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम संजय राऊतांनी केलंय। त्यामुळे जिथं जिथं संजय राऊत हात लावतात तिथं त्याचा कोळसा करण्याचं काम हे संजय राऊतांच्या माध्यमातून केलं जातंय। दुसऱ्या बाजूला काल राज्य सरकारकडनं कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार असं आकडेवारीतून दिसतंय, परंतु संजय राऊतांकडून असं म्हणण्यात आलं की शेतकऱ्यांनी मोदी आणि फडणवीसांना मतदानच करायला लागेल। संजय राऊत शेतकऱ्यांनी कुणाला मतदान करायचं हे शेतकऱ्यांनी ठरवलंय। तुमचा पक्ष खड्ड्यात घालण्याचं काम शेतकऱ्यांनी केलंय। उद्धवजी ठाकरे बांधावर जाऊन म्हणाले होते की आम्ही 50,000पर्यंतची कर्जमाफी करू, थेट 50,000 लोकांच्या हप्त्यामध्ये देऊ। उद्धवजी ठाकरे यांना शेतकऱ्यांनी तोंडावर सांगितलं की उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीची दमडी देखील कवडी देखील आम्हाला मिळाली नाही। काल आदित्यजी ठाकरे देखील मोठमोठ्या तावात सांगत होते की आम्ही कर्जमाफी केली, आमच्यासारखी कर्जमाफी करा। आदित्यजी ठाकरे, उद्धवजी ठाकरेंनी केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांना मिळाली नाही, शेतकऱ्यांना कवडी देखील तुम्ही दिली नाही, शेतकऱ्यांना दमडी देखील दिलेली नाही। उलट कुठलीही निवडणूक नसताना देवेंद्रजी फडणवीस यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतलाय। देवेंद्र फडणवीसांच्या योजना असतात, ज्या घोषणा असतात त्या फसव्या असतात। लाडकी बहीण योजनेप्रमाणे कर्जमाफीसारख्या योजनेमध्ये सुद्धा फसवणूक केली जाऊ शकते असं त्यांचं। फसव्या योजना भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या नसतात, तर फसव्या योजना उद्धवजी ठाकरे तुमच्या असतात, संजय राऊत तुमच्या असतात। ज्या पद्धतीनं फसवी करण्याचं काम तुम्ही कर्जमाफी केली असताना केली होती, सातत्यानं जनतेची दिशाभूल करणं, जनतेची फसवणूक करणं, शेतकऱ्यांची फसवणूक करणं हे उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारचं काम होतं। भारतीय जनता पार्टीचं सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे। आज कुठलीही निवडणूक नाही तरी देखील आम्ही दिलेलं आश्वासन पाळतो। देवेंद्रजी फडणवीसांनी दिलेलं आश्वासन पाळण्याचं काम कुठलीही निवडणूक नसताना केलेलं आहे। त्या उलट उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फसव्या घोषणा केल्या, परंतु एकही घोषणा प्रत्यक्षात आलेली नव्हती। अर्ज मागे घेण्याची मुदत आता 2 दिवसांवर आलेली आहे, परंतु छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर ठिकाणी अधिकृतपणे कोणीही माघार घेतलेली नाहीये। माघार होईल किंवा पुन्हा एकदा महायुतीमध्येच या पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल? महायुतीमध्ये सर्व निवडणुका या एकमेकांना सोबत घेऊन लढल्या जातील। काल आपण बघितलं रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये देखील
माघार घेण्याचं काम केलंय, संभाजीनगरमध्ये देखील माघार घेण्याचं काम केलंय. त्यामुळं आम्ही 17च्या 17 जागा महायुती म्हणून लढणार आहोत, महायुती म्हणून जिंकणार आहोत. त्यामध्ये कुठेही एकमेकांमध्ये खोडा घालणं, एकमेकांचे पाय ओढणं असा प्रकार महायुतीमध्ये कधीही होत नाही. संजय राऊतांनी उल्लेख केला की घोडे बाजार करून या निवडणुका जिंकल्या जातात. मग संजय राऊतांना सवाल आहे, नाशिकमध्ये तुमचे उमेदवारी अर्ज दाखल केले नाही, मग तिथं नेमका कुठला घोडे बाजार झाला होता? संजय राऊतांनी तिथे कुठला घोडे बाजार केला? उद्धवजी ठाकरे यांना बाजूला करण्यासाठी, आदित्य ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी, उबाटा गटाला पराभूत करण्यासाठी तुम्ही कुठला घोडे बाजार केला? तुमचे काही अर्थपूर्ण व्यवहार नाशिकमध्ये झालेत का? याचं उत्तर संजय राऊत यांनी दिलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बिनविरोध निवडणूक होऊ नये यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करते असा दावा संजय राऊत करतात. मग याच फॉर्म्युल्यानुसार नाशिकमध्ये संजय राऊतांनी उमेदवारी का दिली नाही? तिथे नेमका घोडे बाजार कसा झाला? तिथं संजय राऊतांनी काही व्यवहार केले का? याचं उत्तर देखील संजय राऊतांनी दिलं पाहिजे. परंतु दुर्दैवानं संजय राऊत त्याचं उत्तर देणार नाहीत. उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बाजूला सारून नाशिक संपूर्ण आपल्याच ताब्यात राहिलं पाहिजे यासाठी संजय राऊत चालबाजी करतायत. आणि त्या चालबाजीमुळं आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांना तोंडावर पाडण्याच्या निर्णयामुळेच नाशिकमध्ये संजय राऊतांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. म्हणालात की शिवसेनेमध्ये संजय राऊत विरुद्ध उद्धव ठाकरे असा एक संघर्ष किंवा अंतर्गत पातळीवरती वाद चालू आहे. पण संजय राऊतांचं असं म्हणणं की शिवसेनेत गटबाजी नाहीये, फक्त ठाकरे हा एकच गट आहे, कुणी गटबाजी करण्याचा प्रयत्न करतो. शिवसेनेमध्ये एका बाजूला संजय राऊतांचा गट आहे, दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरेंचा गट आहे, तिसऱ्या बाजूला उद्धवजी ठाकरेंचा गट आहे. गटबाजीमुळेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा गटच शिल्लक राहिलाय. यांची गटबाजी होती. गटबाजीमध्ये यांनी संपूर्ण पक्षाची वाट लावली. ठाकरे गट नावाचा गट, त्या विरोधामध्ये संजय राऊत काम करतायत. त्याच्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये आणि खास करून विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये संजय राऊतांनी नाशिकमध्ये वेगळी भूमिका घेतली, वेगळी चूल मांडली. याआधी देखील उद्धवजी ठाकरे यांच्या अनेक भूमिकांशी मी सहमत नाही अशा पद्धतीची जाहीर वाच्यता करण्याचं काम संजय राऊतांनी केलंय. त्यामुळं गटबाजीनं हा उबाटा गट पोखरून गेलाय आणि याला संजय राऊत जबाबदार आहेत. सरकारची नियत रोहित पवारांनी शिकू नये. आपले आजोबा कृषी मंत्री असताना आपली नियत काय होती? आपले आजोबा कृषी मंत्री असताना सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झाल्या होत्या. तेव्हा तुमची नियत काय होती? हे एकदा रोहित पवारांनी आपल्या आजोबा सन्माननीय शरद पवार साहेबांना जाऊन विचारलं पाहिजे. सरकारची नियत साफ आहे. सरकारचं धोरण स्पष्ट आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे. रोहित पवारजी, तुमचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष. त्यावेळेला सरकारच्या माध्यमातून फसवी कर्जमाफी केली. धनदांडग्या शेतकऱ्यांचा फायदा झाला, श्रीमंत लोकांचा फायदा झाला आणि सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही. देवाभाऊंची कर्जमाफी ही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आहे, तुमच्यासारख्या धनदांडग्या शेतकऱ्यांसाठी किंवा धनदांडग्या लोकांसाठी नाही. हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलंय. त्यामुळं कुठलीही निवडणूक नसताना आम्ही कर्जमाफी केली, देवाभाऊंनी कर्जमाफी केली, कारण आमची नियत साफ आहे, आमचं धोरण स्पष्ट आहे. सुप्रियाताई, रोहित पवार, शशिकांतजी शिंदे महागाईच्या विरोधामध्ये आंदोलन करतात. मुळामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे जगभरामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत. चीनमध्ये 30% भाव वाढलेत. अमेरिकेमध्ये 50%हून जास्त भाव वाढलेत. पाकिस्तान असेल, पाकिस्तानमध्ये 500 पेक्षा जास्त भाव वाढलेत. बांगलादेशमध्ये 500 रुपयापेक्षा जास्त महाग डिझेल आहे. लंडन सारख्या शहरामध्ये देखील पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत. संपूर्ण जगाला फटका इंधन दरवाढीचा बसलेला आहे. असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे आपल्याकडे तुलनेमध्ये जास्त वाढ झालेली नाही. उलट
आपल्याकडे 4 ते 5 रुपये एवढीच भाववाढ ही भारतामध्ये झालेली आहे. सुप्रियाताईंना विनंती आहे की आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अभ्यास करता. एकदा लंडनमध्ये किती भाव वाढले बघा, अमेरिकेत किती भाव वाढले बघा, बांगलादेश पाकिस्तानमध्ये किती भाव वाढले बघा आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधामध्ये आंदोलन करा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सर्वसामान्यांची काळजी करतात, हे सुप्रियाताई यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. त्या अंधेरी सबवेमध्ये आज मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साठल्याचं पाहायला मिळालं. कुठेतरी नालेसफाई ही व्यवस्थित महापालिकेकडनं केली गेलेली नाही आहे असं प्रकर्षानं दिसलं. कुठेतरी निकृष्ट काम. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नालेसफाईचं काम यावेळेला थोडं उशिरा सुरू झालं. मुंबई महापालिका अस्तित्वात आली आणि त्याच्यानंतर नालेसफाईचं काम सुरू व्हायला थोडासा उशीर झाला. त्यामुळं पहिल्याच आठवड्यामध्ये पाऊस आल्यामुळं, आज 3 तारीख आहे आणि पहिल्याच आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस जास्त आल्यामुळं मुंबईला काही भागामध्ये खास करून अंधेरी सबवे इथं पाणी साचण्याचा प्रकार झाला. परंतु येणाऱ्या काळामध्ये तिथे नालेसफाई करून गाळ काढण्यात आला होता. माझी जी माहिती आहे की नालेसफाई करून गाळ काढण्यात आला होता, परंतु गाळ उचलण्यात आला नव्हता. त्याच्यामुळं ते ब्लॉकेज झालेलं आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मुंबईमध्ये साधारणतः दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस येतो, पण यावेळेला पहिल्याच आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस आल्यामुळे अशा पद्धतीची परिस्थिती झाली. येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणचा प्रश्न सोडवण्याचं काम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून निश्चित केलं जाईल. मुंबईकर यांचे हाल होणार नाहीत, मुंबई तुंबणार नाही, मुंबईची तुंबई होणार नाही, यासाठीचा प्रयत्न प्रामाणिकपणे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून केला जातोय. परंतु पहिल्यांदाच अवकाळी पाऊस आला आणि तो जास्तीचा पाऊस आल्यामुळे अंधेरी सबवेमध्ये काही प्रमाणात पाणी साचलं होतं, परंतु भविष्यात ते होणार नाही याची काळजी निश्चितपणे मुंबई महापालिका घेईल. राज्य सरकारकडनं कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला, परंतु कर्जमाफीचा हा निर्णय दिखावा आहे, शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही असं वडेट्टीवार. विजय वडेट्टीवार, जेव्हा तुमचं काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा तुम्ही दिखाऊपणा केला. जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं विदर्भामध्ये रोज किमान 50 शेतकरी आत्महत्या करत होते. यवतमाळ ही आत्महत्या करणाऱ्या लोकांची राजधानी बनली होती जेव्हा विजय वडेट्टीवार यांचं काँग्रेसचं सरकार होतं. आज आपण बघा, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आहे. विदर्भाचा अनुशेष भरून काढला, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं काम केलं जात आहे आणि कुठलीही निवडणूक नसताना शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्याचं काम हे सरकारने केलंय. मुळामध्ये सरकार फसवं नाही तर काँग्रेस ही फसवी आहे आणि बनावट काँग्रेस आहे. फसवा फसवी करण्याचा धंदा काँग्रेसचा आहे, हे विजय वडेट्टीवार यांना चांगलं माहिती आहे. एक शेवटचा प्रश्न, महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागांवर वाद झाला किंवा खिचाखिची झाली, मात्र यानंतर अर्ज भरल्याच्या नंतर अब्दुल सत्तार जे शिवसेनेचे नेते माजी मंत्री देखील राहिले, त्यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केले. भाजप शिवसेनेचं मुंडकं छाटतं, येत्या काळात शिवसेनेची ममता बॅनर्जी होणे याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे असं म्हणून त्यांनी थेट टीका केली. एक जुनं गाणं होतं, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. तशा पद्धतीची अवस्था कदाचित त्यांची झालेली असेल, परंतु काल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न एकनाथजी शिंदे यांनी केलाय. त्यामुळं अब्दुल सत्तार यांची जी काही नाराजी आहे, त्यांच्या स्वतःच्या मुलाला उमेदवारी हवी होती, पण महायुतीमध्ये ती सीट भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आली. आपल्या मुलाला उमेदवारी मिळाली नसल्यामुळे कदाचित त्यांना वाटलं असेल की आपल्या पक्षाला संपवलं जातं, परंतु एकनाथजी शिंदे यांना त्याची पूर्ण कल्पना आहे की देवेंद्रजी फडणवीस, सुनेत्राताई पवार आणि एकनाथजी शिंदे हे महायुती म्हणून एकमेकांच्या सोबत निवडणूक लढत आहेत. कुठेही कोणावर अन्याय करण्याचं काम केलं जात नाही. भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये मित्रपक्षांचा सन्मान करते, मित्रपक्षांना वाढवते, मित्रपक्षांना मोठं करते. एकदा अब्दुल सत्तार यांनी बोलण्यापूर्वी एकनाथजी शिंदे यांना विचारलं पाहिजे की असं बोलायचं का, कारण एकनाथजी शिंदे यांनी त्यांची समजूत काढलेली आहे. त्यामुळं अब्दुल सत्तार यांची देखील नाराजी दूर झालेली असेल याची मला खात्री आहे. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.